छत्रपती संभाजीनगरच्या गंगापूरमध्ये विवाहितेच्या आत्महत्येची धक्कादायक घटना समोर आली आहे। मृदंगाचार्य असलेल्या पतीच्या कथित अनैतिक संबंधामुळे आणि सततच्या मानसिक छळाला कंटाळून महिलेनं गळफास घेऊन आत्महत्या केल्याचा आरोप कुटुंबियांनी केला आहे। या प्रकरणी पतीविरुद्ध आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल झालाय। कुटुंबियांनी कठोर कारवाईची मागणी केली आहे। काजलचा विवाह 25 मार्च 2025 रोजी अमोल लघाणे याच्याशी झाला होता। अमोल हा मृदंगाचार्य म्हणून ओळखला जातो। लग्नानंतर काही महिन्यांतच त्याचे दुसऱ्या महिलेसोबत संबंध असल्याचा संशय निर्माण झाला। यावरून काजल आणि अमोल यांच्यात नेहमी वाद व्हायचे। या वादामुळे काजलला मानसिक त्रास होत होता, तसेच तिला शिवीगाळ आणि मारहाण सहन करावी लागत होती। याच त्रासाला कंटाळून काजलनं राहत्या घरी आत्महत्या केली। या प्रकरणी पतीविरुद्ध आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असून कुटुंबियांनी कठोर कारवाईची मागणी केली। माझं नाव ऋषिकेश बाबासाहेब जाधव, राहणार देवपिंपळगाव, तालुका बदनापूर, जिल्हा जालना। काय झालं? माझ्या पुतणीचं लग्न 25/3/2025 रोजी अमोल लगाने, राहणार शेनपुंजी, राजनगाव, जो की मृदंगाचार्य होता, यांच्यासोबत आम्ही मोठ्या थाटामाटाने लग्न लावून दिलं होतं आणि वरतून 1 तोळा हा सोनंसुद्धा आम्ही हुंड्यामध्ये दिलं होतं। त्यानंतर 2-3 महिने साधारणपणे आमच्या मुलीला अमोल यांनी चांगलं नांदवलं। त्यानंतर मुलगी ज्यावेळेस दिवाळीला घरी आली त्यावेळेस तिने आम्हाला सांगितलं की बाबा अमोल याचं कोणाच्या तरी सोबत अनैतिक संबंध चालू आहे आणि तो मला वेळ देत नाही आहे। त्यानंतर आम्ही ज्यावेळेस दिवाळीला तो मुलीला घ्यायला आला त्यावेळेस आम्ही मुलाला समजून सांगितलं की बाबा असं करू नको। तर तो म्हणे तुम्हाला नांदवायची तर नीट नांदवा, माझ्या मुलीच्या नादी लागू नका। त्यानंतर त्याचं जे कृत्य होतं ते तसंच चालू राहिलं आणि शेवटी माझ्या पुतणीने या त्रासाला कंटाळून आत्महत्या करण्यास अमोल यांनी भाग पाडलं आणि तिने शेवटी काल तिच्या राहत्या घरी सकाळी 7:20 गळफास घेऊन आत्महत्या केली। या आत्महत्येला कारणीभूत अमोल लगाने हाच आहे। पुढं काय झालं? पुढं आम्ही अमोलच्या वडिलांनी आम्हाला फोन केला की बाबा काजलचं असं झालं, तुम्ही घाटीला या। आम्ही घाटीला गेलो त्यावेळेस ती मृत्यू अवस्थेत घाटीत होती। त्यानंतर त्यांनी असा दिखावा केला की बाबा आमचं म्हणजे मुलीला त्रास नव्हता, पण ॲक्च्युली मुली इतकी मानसिक तणावामध्ये होती की तिला धड कोणाला सांगता येत नव्हतं आणि रडता येत नव्हतं। आणि त्यानंतर पोस्टमॉर्टम झाल्यानंतर घाटीतून पोस्टमॉर्टम झाल्यानंतर आम्ही इथे वाळूज पोलीस स्टेशनला रितशीर फिर्याद देण्यास आलो। पोलिसांनी आमची रितशीर फिर्याद घेतली, पण अजूनपर्यंत आरोपीला अटक नाही। आमची सरकारकडे एवढीच विनंती आहे की आरोपीला तत्काळ अटक करा आणि या गुन्ह्यामध्ये अजून काही आरोपी निष्पन्न झालेस त्यांनासुद्धा या FIR मध्ये त्यांचं नाव गवण्यात यावे, ही आमची शासनाकडून नम्र विनंती आहे।